वाल्मिकच्या पेरोलवर 26 पोलीस. कराडचं बीडमधलं नेटवर्क फोडणार. देसाईंचा इशारा, फडणवीसांकडे ही तक्रार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला आरोपी वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता बीडमध्ये कराडच्या मर्जीतील पोलिसांची टोळी असल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलाय. 3 पोलीस उपअधीक्षकांसह तब्बल 26 पोलिसांची यादीच देसाईंनी जाहीर केली. या यादीमध्ये कुणाचा समावेश आहे पाहूया. दिलीप गित्ते, पोलीस बीडमधील गुंडागर्दी रोखण्यासाठी यादी जाहीर केलेल्या पोलिसांची बदली करण्याची मागणीही देसाईंनी केली आहे. गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये स्थापन केलेल्या एसआयटीतील पोलीस अधिकारी हे वाल्मिकच्या मर्जीतील असल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर सरकारवर एसआयटीतील अधिकारी बदलण्याची नामुष्की आली. त्यानंतर आता बीडमधील तब्बल 26 पोलीस वाल्मिक कराडच्या पेरोलवर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप होत असल्यामुळे त्यांच्याबाबत गृहमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.